त्याला काय काय तिकडे कुठाने करायचे ते करावं. तिकडे नाशिक मधले शेतकऱ्याचे हाल चालले तुम्हाला ते बघावं. जरांगेजी, त्याला तुम्हाला बाकीचे एबीपी कुठाने माझाच्या करायचे माध्यमातून काय अजितदादांना काही संदेश द्यायचा आहे, म्हणजे आपला संवाद संपण्यापूर्वी तुम्हाला काय अजितदादांना सांगायचं आहे या निमित्तानं? हो, 100% मी अजितदादांना याबद्दल कधी बोललो नाही, मला बोलायची आवश्यकता पण नव्हती. पण चुकीचं काम आणि चुकीचा पायंडा आणि चुकीचं पाऊल अजितदादा तुम्ही आता उचलायला लागलात, की जे समाजात तुमच्याबद्दलचा चांगला संदेश चालला होता. आज जे तुम्हाला पोरांचा एक ओढा मोठा म्हणणारा तयार झाला होता वर्ग, तुम्ही हातानं त्याला आता बाजूला सारायला लागलेला. तुमच्याबद्दलची चांगली इमेज तुम्ही स्वतःहून तयार केली होती. आधीच तुमचा असणारा थोडाफार डाग तुम्ही तो पुसवत पुसवत कुठेतरी समाज तुम्हाला आता पकडायला लागला होता. शिंदे साहेब आयुक्तर, मी जाहीर बोलणार आहे. परंतु तुम्ही इतका चुकीचा पायंडा केला की तुम्ही बीड सारख्या ठिकाणी बी सहारोपी केले नाही. संतोष भाईचे तुम्ही गुंड सांभाळायला लागलात, मंत्रीपद द्यायला लागलात, तिथं पण लोकांचा रोष तुम्ही अंगावर घ्यायला लागलात. आता ह्यो सगळ्यात मोठा मराठ्यांचा आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा शत्रू छगन भुजबळ. कोणता ओबीसी याच्यावरती खुश नाही. ह्यो आला की ओबीसींना वाटतं आता आपल्याला काहीच मिळणार नाही. त्या माणसाला पोसायला लागलात तुम्ही. तुम्हाला काय आता काय म्हणतात त्याला, विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली हे माहित नाही आम्हाला. तुम्ही सगळ्यात मोठी चूक करायला लागलात आणि याची किंमत अजितदादा 100% तुम्हाला मोजावी लागणार आहे. जरांगेजी, आपण फार मोठा संदेश दिलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले समर्थक आणि मराठा समाजातले कार्यकर्ते सुद्धा हा एवढा पाठ नक्की अजित पवारांपर्यंत पोहोचवतील. बहुधा पहिल्यांदा असं झालं असेल की जरांगे पाटलांनी अजित पवारांना ही स्पष्ट सूचना दिलेली आहे छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरती पुन्हा येण्यानंतर. जरांगे पाटीलजी, खूप खूप धन्यवाद. आपली तब्येत जरा बरी नसताना सुद्धा आपण एक 15-20 मिनिटं सलग आम्हाला दिली, यासाठी तुमचे आभार, धन्यवाद. हे होते जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे सगळ्यात प्रमुख चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत बोलत होते. पुन्हा एकदा जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आता आणखी 2 पाहुणे आहेत, त्यातले एक आहे